म्हणून हे सांगायचं चाललं. कधी कधी आपल्याला समजा एखादं जास्त थंडी लागते तेव्हाही समजून जायचं आपलं जे तेज तत्व आहे ते काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. कधी कधी खूप गरम होतं, पण त्यावेळेला काय समजायचं, जे थंड तत्व जे आहे आतमधलं आपलं ते काय झालेलं आहे, ते कमी झालेलं आहे. म्हणून असं होतं. वायू चंचल असतो, वायूमुळे जिवंत पण असते. जिवंत पण म्हणजे चैतन्य होय. चेतनेमुळे जीव प्राणी हालचाल करतात. प्राण्यांचे बोलणे चालणे सगळे काही वायूमुळे घडते. प्राण्यांचे बोलणे चालणे, तुमचं आमचं बोलणं चालणं कशावर अवलंबून आहे? वायूमुळे. तुमचं जगणं कशावर अवलंबून आहे? असं वाटतं का? काय खाल्लं नाही, खाल्लं नाही तर काय एवढा फरक पडणार नाही. 7-7 दूध उपजणार तरी मारणार नाही. पण वायू तत्व जर कमी झालं तर मग मात्र मेल्याशिवाय राहणार नाही. जास्त मला सांगा, गाडी समजा आपल्या घराच्या समोर 10 लाखाची गाडी आहे आणि तर समजा त्या चाकामध्ये चाकच म्हणा, त्या चाकाला जर हवा नसेल तर गाडी चालेल का? नाही ना. तशी आता ही गाडी 84 लक्ष फिरून आले आणि या गाडीमध्ये जर हवा नसेल आतमध्ये तर चालेल का ही गाडी? नाही. म्हणून चालेल शरीरपणाचे सत्याने कोण बोलवते अरे. प्राण्यांचे बोलणे चालणे सगळे काही वायूमुळे घडते. दृश्य वस्तूमधून सर्व हालचाल वायूच्या सामर्थ्याने चालते. वायू नसेल तर सगळी हालचाल थंड पडेल. या विश्वामधील सर्व घटनांची घडामोड मुळीत वायूनेच चालते. चलन वलन पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळेच घडून येतात. ज्यावेळेला माणूस जास्त चंचलपणा करत असेल ना, समजून जायचं त्याच्यामध्ये वायू तत्व जास्त आहे. ती कमी जास्त होत असतात. तत्व जे आपल्या शरीरामध्ये आहेत ना, ते कमी जास्त होत असतात. जास्त चंचलपणा म्हणतो काय चंचलपणा करतो तो करत नाही, त्याचा वायू तत्व वाढेल. म्हणून कोणी कोणाचा राग करायचा नाही. कधी आपल्याला समजा राग येतो काय तो चुकीचं आहे आपलं, कारण त्याचं वायू तत्व वाढलं तो कधी काय करणार आहे, त्यालाच माहित नाही वायू तत्व कसं काय वाढतं. म्हणून तो चंचलपणा करतो. आपण काय चंचलपणा करतो, आपण त्याच्या दुर्लक्ष करतो. राहुलीमध्ये तिथे काय नारा लागायचं, त्याच्या काय नारा लागायचं. आता वायू तत्व वाढलं त्याला काय दोष दिलं नाही का? हे कळलं पाहिजे आपल्याला. मग आपण कोणाचा राग करणार नाही, कोणाला कोणाची ईर्ष्या करणार नाही. तत्व जसं वाटतं तसं वागतो. आणि सत्वगुण रजोगुण तमोगुण या 3 गुणामुळे माणूस तसा वागतो नाही का? तमोगुण वाढला म्हणजे तो भांडण करणार, तंटण करणार. आता त्याचा काय दोष आहे का तो? कारण त्याचं काय झालेलं आहे, कोणता गुण वाढलाय? तमोगुण वाढलाय, म्हणून तो तसा वागतो. आता तुम्हाला काय झालेलं आहे तुमचं, आपण हे पुन्हा का सांगतो माहिती आहे तुम्हाला? सांगतो तुम्हाला पुन्हा कारण काल सांगितलं असेल पण काल सगळीच माणसं आलेली नसतील. त्यांना आज नको ऐकायला डबल सांगावं लागतं. जानेवाले कोई शहरा काफी. वायू प्राण रूपाने शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे 5 मुख्य प्राण आहेत. नाक, कुर्म, कुकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत. हे आपण यांच्याकडून ऐकलं होतं. काय त्यांचं नाव? हे आपल्याला इथे सांगायला आले होते मेटकरी बाबा आहे की नाही? त्यांनी सांगितलं नाही आपल्यामध्ये वायू किती आहेत, उपवायू किती आहेत, हे त्यांनी सांगितलं होते. आता इथं तेच आहे, काय वेगळे? सगळ्या तुम्ही जेवढी तत्वज्ञानाची जेवढी तुम्ही ग्रंथ घ्याल त्याच्यामध्ये तेच विषय सापडणार तुम्हाला वेगळं काय चाल. फक्त आपली जरा दुसरं कोणी जरा असं बोलायला लागलं का, अरे काहीतरी लय भारी काय याच्यात पण आहे तेच नाही काय. फक्त एवढे प्रत्येकाची सांगण्याची एक पद्धत किंवा ती थोडी असू शकते, नाही असं नाही. पण प्रत्येक जे तत्वज्ञान, जे ज्ञानाचे जे अध्यात्म ज्ञानाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार. आपण ते त्याप्रमाणे वाचत नाही म्हणून आपल्या लक्षात येईल. मग आपल्याला काहीतरी वेगळं नाही. आता हे वेगळं आहे का? ते त्याच्यामध्ये आहे ना, बघा ना, चलन वलन पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळेच घडून येतात. वायू प्राण रूपाने शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 मुख्य प्राण आहेत. नाक, कुर्म, कुकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत. म्हणजे प्राणी सांगितले आणि उपप्राणी सांगितले, ते त्यांनी सांगितले होते. मग आता ते तुम्हाला एक मोबाईल घेऊन म्हणायचे, हा मोबाईल आहे, बरोबर आहे. हा मोबाईल आहे का आणखी काय आहे? पृथ्वी आहे. हा काय पृथ्वी आहे? बघा आता याच्यामध्ये आहे ना, विषय आला ना. पण आपण हे ऐकलेलं नाही, कधी वाचलं नाही आपण, म्हणून आपल्याला ते जरा वेगळं वाटतं. जे काहीतरी वेगळं नाही. कुठलाही महात्मा वेगळं काही सांगताय मनाचं काढून खिशाचं काढून सांगतो का? नाही ना.
म्हणजे आपण कमी पडतो कुठेतरी, आपण ते आपल्या वाचत नाही, आपण ते करत नाही, म्हणून आपल्याला वाटतं हा ते लय भारी. काय ते लय भारी? सांगण्याची पद्धत असेल वेगवेगळी प्रत्येकाची, पण भारी वगैरे काही नाही. जे असतात आपल्या ग्रंथामधून ते आहे, जेवढे आपले तत्वज्ञानी ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो विषय मिळणार. हा मग ते म्हणायचे मोबाईल घ्यायचे आहेत, पण सांगा हा मोबाईल आहे का पृथ्वी आहे, हा मोबाईल आहे का वायू आहे, हा मोबाईल आहे का जल आहे? म्हणजे सगळं त्याच्यामध्ये ते आलं, सगळं मिळून काय आहे, हे सगळं मिळून एक आहे. आता काय वेगळं यांना तेच सांगायचंय. आता जे त्यांचं सांगायचं जे चाललेलं आहे ते शेवटी सांगणार आहे. हे जेवढं मी तुम्हाला सांगितलंय ते सगळं एक आहे, बस एवढंच समजून घ्यायचं. प्राणाचे स्थान हृदय, आपणाचे स्थान भूत व्यान. बघा हे पण विषय त्यांनी सांगितले होते. प्राणाचं स्थान हृदय, प्राणाचं स्थान कुठलं? हृदय. बघा आता तुम्हाला अभ्यास करायचा करू शकता, हे आहे याच्यामध्ये. त्याला वाट समजा आपल्याला काय ते आता अभ्यास करायचंय, काय करायचंय करू, आणि अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. जर एखाद्याला वाटत असेल की आपल्याला असा अभ्यास करायचा तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कुणाला तरी वाटतंय काहीतरी करावं, ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, भले तुम्हाला ज्ञान येऊ नसू द्या, पण ज्ञानाची जरी आवड निर्माण झाली ना तरी तो मला फक्त आवडतो. तुम्हाला जर हे करावं असं वाटतं, आम्हाला का आवडू नये? उलट आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. उलट कधीतरी आपल्याला असं वाटेल किंवा त्याने तो अभ्यास करावा, त्याने ती गोष्ट प्राप्त करून घ्यावी, अंगीकार करून घ्यायचा आहे. आपण तेवढा अंगीकार करत नाही. वाटलं पाहिजे प्रत्येकाला, मला सुद्धा काहीतरी असं करायचं, मला असा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये केला पाहिजे प्रत्येकाला. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की प्रत्येकाने हा अभ्यास करायचा आहे. आपणाचे स्थान भूत, बघा प्राणाचे स्थान हृदय. आता स्थान सांगतात कुठं कुठं तो वायू असतो, तर हृदयामध्ये कुठला वायू असतो? प्राण. प्राणाचे स्थान हृदय. आपणाचे स्थान भूत. व्यान सर्व शरीरभर व्यापून राहतो, म्हणून आपण जिवंत असतो. मग व्यान सर्व शरीरभर व्यापून राहतो. आता बघा, जर तो व्यान वायू, कधी कधी कोण म्हणतो की त्याचा हात मुळा काय म्हणतो, मुळा पडतो. याचा अर्थ त्याच्या शरीरातला जो व्यान वायू आहे तो कमी झाला, त्याच्यामध्ये तो काम करत नाही, म्हणून त्याचा हात मुळा पडला. आणि कधी कधी देव सुद्धा शक्ती काढून घेतो बरं का. अरे त्याच्या हातात आहे सगळं, काय करायचंय जरा बघा ना जास्त. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे एक वेळेला सगळे सवंगडी पाण्यामध्ये पोहत होते आणि एक बसलं होतं बाजूला. ते होतं जरा समजा ते बोबडं होतं का लंगडं होतं काय? लंगडं आंधळ होता. तर त्याला ते सगळे म्हणायला लागले, त्याला पण घ्या, त्याला देवाने सांगितलं गप्प बसा, तुम्हाला काय माहित नाही म्हणलं मी आतापर्यंत सगळ्यांचा साक्षी आहे, कोण कोण काय काय करतं ते. म्हणजे तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका, त्याला घ्या. नाही अहो आपलं सवंगडी आहे, घ्या ना. झालं म्हणजे आता म्हणून जाऊ द्या, आता यांची इच्छा आहे ना. जसं त्याला पाण्यात टाकलं भगवंताने, हे झालं एखादी मानकुट तर कुणाचा पाय धर, कुणाचा हात घ्या, खेची चालली जाईल. देवा म्हणा, देवा पहिला याला होता तसा कर. अरे सगळी त्याची सत्ता आहे, आपल्याकडे काय आहे? कुणाला हात काढायचा आहे, तर कुणाला पाय काढायचं, कुणाला काय काढायचंय, ते सगळं त्याच्या हातात आहे. जास्त लागलं हे करायला की काढून घेतो तो. सत्ता कोणाची आहे? ही सत्ता आपल्या आतमध्ये चालले, ती कोणाची सत्ता आहे? त्याची सत्ता आहे, त्याचा अधिकार आहे. काय ठेवायचं काय घे, जास्त लागला हे करायला की गेला काढून सत्ता. म्हणून सावध राहायचं आपल्याला प्रत्येकाने. परमात्मा याच्यासाठी करायचं आहे की काय भगवंताने आपल्याला काय दिले, त्याचा काय उपयोग केला पाहिजे. तुम्हाला समजा हात दिले चांगलं काम करण्यासाठी, कुणाला तरी ताण करण्यासाठी, तेच हात जर तुम्ही एखाद्याला मारायला जर लावत असाल तर तू काय बघून घेईल? बरं तेवढ्या पुरता बघतो तो, कारण जाऊ दे त्याने हाताचं काम केलंय ना, मग त्याला थोड्या पुरता दिवसापुरता हे करून घेणार. नंतर बघा 4 दिवसामध्ये हे आताची समजा आता आपल्याला रस्त्याने जाताना एखादा जर आंधळा असेल, पांगळा असेल, आपल्याला वाईट वाटतं. आता वाईट वाटतंय, पण त्याने मागचे काय कर्म केले ते आपल्याला काय माहिती आहे? ते देवालाच माहिती आहे. आपल्या कुटुंबातला एखादी मोठी व्यक्ती असेल तर तिला कुटुंब आपलं चालवता येत नाही, आणि एक भगवंत अख्ख्या विश्वाची रचना करून त्याच्यावरती लक्ष असतं त्याचं. कसं काय? कोण काय करतो, कोण काय माणसांचं नाही लक्ष. माणसांच्या जवळ आपल्यापेक्षा जवळ कोण आहे? माणूस आहे का देव आहे? आपल्या देव आहे. किती जवळ आहे तो?
मग पहिलं कळतं कुणाला आपण वाईट चांगलं केलेलं, देवाला का माणसाला? देवाला. हे नको का आपल्या डोक्यात? आणि आपण म्हणतो तुझ्यामुळे झालं. येड्यात तुझ्यामुळे नाही झालं, तूच केलंच ते, म्हणून तुला ते बघायला आलं. तुझ्यामुळे काय झालं? त्याने काय केलं तुला? उदानाचे स्थान कंठ, समानाचे स्थान नाभी, प्राण जिवंत ठेवतो. आपण मलमूत्र विसर्जन करतो. कधी कधी समजा एखाद्याला विसर्जन होत नाही, म्हणजे समजा काय म्हणतो ते मलमूत्र नाही आपण म्हणजे मलमूत्र वगैरे जात नाही, तर त्या टायमाला तो आपण वाईट त्याला दाबून ठेवतो. म्हणतो तू कसा बाहेर येतो ते बघतो. कारण कधीतरी त्याचा त्याने कोणाला तरी दाबून ठेवला होता. डॉक्टर वगैरे असताना आताचे डॉक्टर बघा, दहा लगेच पाठीमागून लाख रुपये टाकले की लगेच त्याला खलास करायचं खलासी करू शकतो. त्याचं काय काढायचं म्हणलं तरी काढू शकतो. तसं त्याने मागच्या वेळेला केलं असेल कोणाला तरी, म्हणून आता बघून त्याचं दाबून टाकतो. कसा येतो बाहेर ते मी बघतो, मलमूत्राला म्हणतो, देव म्हणतो. पण हे आपल्याला कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचा सिद्धांत पुस्तक वाचा, मग कळेल तुम्हाला. त्याचा पण ते शक्यतो बाहेर मिळत नाही, पण बघतो मी मिळालं सांगतो. नाथ महाराज म्हणतो हरिपाठामध्ये, उपजले मेले ऐशी किती, एका जनार्दनी भोग पारत त्याच्या आधी उपजले मेले ऐशी किती, ते अगोदरची होती. गेले कर्म झाले त्याची बघा आले आणि उपजले मेले ऐशी किती. हा मग तेच असतं. बरं, पण आपल्या लक्षात असतं का हे कर्म करताना? सांगा बरं. मग हे जर आपण लक्षात ठेवलं, आपण कोणाला वाईट चांगला, आले मोठा तोले छोटा यात म्हणू का आपण? नाही ना. तो त्याच्या प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार आहे. छोटा आहे का मोठा आहे, कुणाला काय आहे, कुणाला काय आहे. अरे एकदा जर भगवंताची लीला जर आपल्याला कळाली तर आपल्याला कुणाला राग येणार नाही, कुणाचा ईर्ष्या होणार नाही. कारण तुम्ही राम हमी राम, रामाला राम काय बोलणार? घट घट में जो रम रहा है उसको राम पहचान. घटाघटामध्ये प्रत्येकामध्ये राम आहे, नाही का? एका एका अक्षराला आहे माझा रामाकाल. आता हे काय बोलणं आहे का? आता जे आपण बोलतोय, अक्षर वाचतोय, त्याच्यामध्ये राम नाहीये. पण हे म्हणायला आहे का आपल्याला वागायला आहे? मग आपल्याला कोणाचा राग येईल? कोण मोठा आपल्याला आपण समजू, कोण छोटा आपण समजू? नाही, कारण आपल्याला हे माहीतच नाही, फक्त ऐकायचं. मग कबीर महाराज बरे, कबीर महाराजांना शिव्या दिल्या म्हणलं, काही बोलले नाही. अरे बोलू कोणाला? जो बोलणार होता तोही राम आहे आणि मी जो ऐकणार होता तोही राम आहे. मग मी कोणाला बोलू? असं वाटतं का आपल्याला? सांगा. बोलू दे ना, त्याच्या कर्मानुसार तो बोलाय. वाईट होता, त्याला वाईट संगत लागली म्हणून बोलला. अरे वाईट संगत लागली म्हणून काय राम बिघडला का त्याचा आपला? बरं का, त्याला नीट करता येणार नाही का? आता वरून समजा समुद्रावरून आकाशातून पाणी पडलं, तर पावडीतून खाली पाणी पडलं, मातीमध्ये पडलं म्हणून ते खराब झालं. आणि मातीत पडलं तर चांगलं होतं ना. बरं, आता मातीत पाणी पडलं तर त्याला काही नीट करता येत नाही. ह्या एका भांड्यामध्ये त्रुटी टाका, शुद्ध होणार नाही. मग तसं असेल एखादा कुकर्मी, असेल वाईट म्हणून का त्याला आपण वाईटच म्हणायचं? कुकर्मी म्हणायचं, त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करायचा, त्या सोडून त्याच्यावरती बरीच तो सरळ, नाही का? पण आपण त्याला बोलू शकतो, कारण त्याच्या तो माणूस बिघडलाय, पण राम नाही बिघडलेला. राम जसा आहे तसा आहे. मग आपण रामाकडे बघावं का त्या वाकड्या माणसाकडे बघावं? वाकड्या सकाराम माहिती आहे तुम्हाला? वाकडा सख्या सकाळ पण आहे, वाकडा सख्या. जाऊ वेळ जातो त्याच्यामध्ये, भरपूर मोठी गोष्ट आहे ती वाकडा सख्या. अख्ख्या गावात वाकडा, जाताना सुद्धा वाकडा, सगळ्या गावाला वाकडा करून गेला, सगळ्या गावाला हात टाकले ते, असा वाकडा सख्या. अशी आहेत ना माणसं असतात, स्वतः एक वाकडी ती वाकड्या बाकीच्याने वाकडी करून टाकतात. अख्खा गाव गेला आतमध्ये पोलीस स्टेशनला. मला हे चिठ्ठी लिहून ठेवली, मला हे मला मारलं नाही, नारे होते म्हणजे. स्वतः नारे का म्हणतो, लोकांना म्हणतो नारे. आपण मलमूत्र विसर्जन करतो, व्यायाम म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आपली जी प्रक्रिया होते, जी क्रिया होते ती भगवंताशिवाय होत नाही. अरे वृक्षाचे पान हाली त्याची सत्तर राहिले अंता कुठे? झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हालत नाही तर का आपला एवढा मोठा आपल्या सत्तेने चालतो? मग आपल्या डोक्याचा वापर नको करायला. आपण मलमूत्र विसर्जन करतो, व्यायाम सांध्यातील हालचाल करतो. मला सांगा, प्रेम करायला काय पैसे लागतात का? रामावर प्रेम करायला, लक्षात घ्या, कोणावर प्रेम करायचं? राम समजून प्रेम करा, त्याला काही लागतं का? मग का करू शकत नाही आपण? का प्रेमाने कधीशी बोलू शकत नाही? काय इच्छा वाटते आपल्याला अजून त्याची?
कारण आपण राम समजत नाही त्याच्यामधला राम आहे. नुसतंच म्हणायचं घट मी जो रम राय उसको राम पहिचान. सर्व घटी राम ध्यान सूर्यप्रकाश सहस्रस. एका अक्षरात आहे माझा रमाकांत. नुसतं पाठ करायचं, व्यर्थ जाणार आहे सगळं. जर आपल्याला तसा दिसत नसेल तर सर्व घटी राम ध्यान येईल आणि सूर्यप्रकाश सहस्रस. भरला घनदाट हरी दिशे का असे. आपल्याला नुसतं असे दिशेत नाहीच. फक्त कबीर महाराजांना फक्त दिशे, स्वामी विवेकानंदांना दिशे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीपाद बाबांना दिशे. पण आपल्याला काही दिशे नाही. दिसला नको का? ते का आले? आपल्यासाठी आले. आपल्या कळत त्यांना काही याची गरज नव्हती हो. आपण नालायक निघालो म्हणून ते नालायकांना सुधारायला आले. ते आपण सुधारतो का? किती व्याप होतात त्यांना परत वर जाऊन खाली यायला. मग त्यांना त्रास कोण देत? आपण देतोय त्यांना. काय गरज आहे त्यांना यायची? पण कळवा येतो हिताचा कळवळा. म्हणून त्यांना चांगले मस्त आपल्या स्थानावर गेलेले आहेत ते. परत आपल्यासाठी परत माघारी यावं लागलं त्यांना. उदाहरण, अन्नजलाचे विभाग करतो व स्वप्न दर्शन करतो. समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो. नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे. कार्य ढेकर किंवा उचकी आली समजायचं की आता नागाचं कार्य चालू, नागवायू. कुकर्माचे कार्य. पण हे काय, ते सुद्धा भगवंताची सत्ता. काही हे ढेकर देता फुचकून जातात. म्हणजे ही त्याची सत्ता, ही सुद्धा आपली सत्ता. कारण वायूला चाल काय, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, वेदांशी बोलणे तुझ्या बळे, आणि वायूशी चालणे कोणामुळे? तुझ्याच मुळे. म्हणजे वायूला सुद्धा त्याची सत्ता आहे. तो सांगणार वायूला इथं थांब, तेव्हा थांबायला लागणार. त्याचं मळमूत्र बाहेर असं काढायचं नाही, तिथं थांब, त्याला थांबावं लागणार. कुणाला? वायूला. म्हणजे बाहेर यायचं नाही, मी सांगत नाही तोपर्यंत. काय सत्ता आहे? बापरे, काय आपल्या हातामध्ये? हे आता हात मी असा करतो तसा करतो, असंच ठेवला असता मग काय केलं असतं? ही कुणाची सत्ता आहे? आता इथं कोपरामध्ये मोडणं, या डोक्यामध्ये मोडणं कोणाची सत्ता आहे? आपले. असंच राहिलो असतं. जेवायचं कसं, खायचं कसं? एवढं आपलं दिमाग चालू नाही. काय आहे पण आपलं? काय आहे? कशासाठी, कोणासाठी, का द्वेष काय घेऊन जाणार आहे आता? त्याला वळखा, फक्त वळखारे वस्तू, सांगणारे कल्पना. कल्पना आहेत सगळ्या. मी तू आपण हे सगळं कल्पना आहेत. समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो. कधी कधी आपण म्हणतो आज काय मी जेवलो, पण माझं काय आज जेवण काही शिरलं नाही. तुझी सत्ता नाही जेवण जिरणं नाही, त्याची सत्ता. त्याने ठरवलं होतं आज तुला. आज म्हणलं तुझं पोटच फुगवतो आज. काल माझं फुगवलं त्याने, तुमचं काय? नको म्हणत होते एवढा भात, तरी भात खाल्ला. आणि सकाळी 12 वाजेपर्यंत जिरला नाही, उपाशीच. सांगायला काय हरकत? फुगवलं ना पोट त्याने. कुणाची सत्ता? खरं म्हणजे वस्तू सांगतो बरं का, काहीच खायची इच्छा होईना 12 वाजेपर्यंत. कारण ते फुगलं ना, तरुण झालं एकदम, जास्त झालं. आई असली ते मला नाही म्हणायचं. मला एवढं सांगायची सत्ता कोणाची? त्याची सत्ता. ते म्हटलं आजच्या दिवस तुला तसाच ठेवणार, ठेवला तसं. आपल्या हातात काही. आपण समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो. नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी देणे. कुर्माचे कार्य पापण्यांची उघडझाप करणे. ही सुद्धा उघडझाप करण्याची सत्ता कोणाची आहे? भगवंताचीच आहे. ही यंत्रणा आहे. जे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, ही यंत्रणा आहे. ह्यांनाही चालवणारा त्याची सत्ता आहे. तो सांगेल तुम्हाला हवावर घ्यायची, तेव्हाच तुमची हवावर खाली वळणार. तो म्हटला आता याची हवा बंद करायची, लगेच कुंडलिकावर आले. आपण लय चांगला होता, अरे लय चांगला होता, पण आता त्याची सत्ता त्याने ठरवलं आता याला आपल्या बरोबर न्यायचं.
कुर्माचे कार्य पापण्यांची उघडझाप करणे, कुकलाचे कार्य शिंक येणे, देवदत्ताचे कार्य जांभई देणे, धनंजयाचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे. पण आता इथं जर ऐका, त्यावेळेला आपला मृत्यू होतो, त्यावेळेला प्रथम काय जातं? वाचा जातं. वाचा गेल्यानंतर प्राण जातो. प्राण गेल्यानंतर तेज जातं, म्हणजे अंगाचे तेज असतं ना, ते जातं. आणि मग आपण ठरवतो आता याचा मृत्यू झाला. तरी पण त्याच्या अंगामध्ये एक सुप्त तेज असतं. ध्यानात घ्या, नीट ऐका. माणूस कसा मरतो ते सांगायचं चाललंय तुम्हाला. एक सुप्त तेज असतं आतमध्ये, ते आपल्याला कळू येत नाही. ते कधी कळतं? ज्या वेळेला तो अग्नीवर ठेवला जातो, ते प्रेत. आणि पूर्वीची माणसं जोपर्यंत ठा होत नाही ना, तोपर्यंत तिथून हालत नव्हती. आता काय, कोणाला ठा पडला का काय पडलाय, चला अग्नी लागला निघा. इकडे त्यांची मिटिंग आहे चालू. मग किती वाजता यायचं, दसऱ्या किती वाजता, अरे जरा ठाव आहे, जरा थांबा ना जरा. आणि मग ते सुप्त अग्नित तत्व जे आतमध्ये असतं, ते अग्नितत्व ह्या अग्नितत्वाला बाहेरच्या तत्वाला मिळून जातं. आणि त्यावेळेला जो तेज असतं, जो वायू असतो, वायू ते सगळं ते एक असतं सगळं, त्याला धनंजय वायू म्हणतात. शेवटी असतो ना, तो फा म्हणून आवाज येतो ना, तो आतला जो सुप्त असतो तो धनंजय वायू असतो. आणि तो निघून गेला की समजून जायचं आता गोचला जाऊ. धनंजयाचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहते. बरोबर, इथून आपण गेलो होतो, म्हणजे मेला आपण जाहीर केलं की हा आता काय झालेलं आहे, गेलेलं आहे. पण जो धनंजय वायू आहे तो मात्र शेवटपर्यंत मेल्यावरही, म्हणजे मेले आपण जाहीर केलं, पण तो कधी जातो? ज्या टायमाला आपण त्याला अग्नी देतो आणि त्या टायमाला, शेवटच्या टायमाला त्याचा ठाव होतो, म्हणजे तो धनंजय वायू त्याच्यातून निघून गेला, आता गेला. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ते सगळे वायू. तुम्हाला एक सांगतो, काही करू नका बरं का, करू नका काही. सत्संगाचा पूर्वीचा दोरा उगवेल, म्हणजे करू नका काही संत संग धरा. बरोबर आहे? तू काहीच करायचं नाही, फक्त संतांची संगत करायची. बरं का? संत सांगतात ते मी सांगतो, माझा ऐकू नका. मी प्रमाणासहित सांगतो, संतांची वचनं सांग. करू नका काय, संत संगतारा. पूर्वीचा दोरा उगवेल. संतांच्या संगतीने मी कोण आहे, पूर्वीचा दोरा म्हणजे पूर्वी कोण होतो हे आपल्याला कळेल. आता आपण देह समजतोय, तर मी देह नाही, मी आत्मा आहे, हे संतांनाच माहीत असतं. ते हळूहळू तुम्हाला त्या जागेवरती नेणार, एकदम आपल्याला कळणार नाही एका सवय. म्हणून संतांची संगत करणं, सत्संग करणं ह्याच्याकरता असतं. आता आपल्याला काय माहित होतं? धनंजय वायू भाव होतो शेवट. आपल्याला भाव होतो एवढं माहित आहे, पण त्याला धनंजय वायू म्हणतं माहित होतं का? मग शास्त्राने सांगितलं म्हणून आपल्याला कळालं ना, आहे की नाही? हा, मला हे सांगत होतं, हे काय आपण अभ्यास केला, मला हे सांगा, आपण हा अभ्यास करत नाही, ध्यानात घ्या. पण ते जे नाम आहे ना, तुम्ही त्याच्यावर जर ठाम राहिला, निश्चात्मक भूमिका ठेवली, भगवंत नसलेल्या गोष्टी तुम्हाला काढून देणार आहात डायरेक्ट. साधू संतांनी काय एवढा काय असं जगाच्या बाहेर अभ्यास केला होता का? नाही. त्याचं कारण जे तुम्हाला जे आठवणार आहे, जे येणार, ते हे सगळं याच्यामध्ये आहे. ते सगळं याच्यामध्ये आहे. म्हणून आता तुम्हाला टीव्हीवर चित्र दिसतात, ती चित्र काय तिथली असतात का? नाही. तिथून जे आकाशवाणी काय म्हणतात, आकाशवाणी दूरदर्शन, तिथून ती किरणं निघतात आणि ती तुमच्या टीव्ही मध्ये येतात आणि मग ते तुम्हाला चित्र दिसतात. मग येता समजा आता त्या टीव्ही मध्ये अमिताभ बच्चन आणि ते विलन असतात, त्यांची मारामारी चालू असतात. मग तिथून जी किरणं निघतात, कधी तुम्हाला समजा असं कोणाला आढळलं का की अमिताभची फाईट मारली, ती माझ्या गालावर बसली आणि फटकन खाली पडलो? काय यंत्रणा आहे? कोणाची यंत्रणा आहे? निमित्त कारण तो डायरेक्टर आहे, आदू बनवणारा, पण ही यंत्रणा कोणाची आहे? भगवंताची. जर ती यंत्रणा नसती, त्या व्यापकामध्ये या व्यापकामध्ये जर ते नसतं, व्यापकाच्या बाहेर असतं, व्यापारी बाहेर होऊ शकत नाही का? पण हे व्यापक जे तत्व आहे त्याच्यामध्ये चाललेलं आहे, ते तत्व सांभाळून घेतं. चालते तिथूनच चाललेले आहे काही ठिकाणी, पण ते तत्व सांभाळून घेते. तत्वामुळे आपल्याला काहीच लागू शकत. काही यंत्रणा आहे भगवंताची, सांगा बरं. आणि ती यंत्रणा नसती तर प्रत्येक फाईट त्याची काय करायला लागली असते. शिरावा म्हणले असते, मी तर आता इथं उभा होतो, खाली कसं काय पडलो? ती फाईट लागली. पण असं कोण म्हटलं का? नाही.
काय यंत्रणा बनवलेली आहे सांगा बरं, कोणाची यंत्रणा आहे? एवढे डोक्यात आपल्या एवढे एवढा सूक्ष्म भगवंताने एवढ्या सगळ्या गोष्टींचं पालन करतोय तो आपल्यासाठी, कळून घ्यायला पाहिजे. कशामुळे आपण गेलो विश्वामध्ये जी गती आढळते ती कोणाची गती आहे? तिथून आपण गेलो होतो विश्वामध्ये जी गती आहे ना त्याची आहे, म्हणून कोणाचं कोणाला ते होत नाही, लागत नाही. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ते सगळे वायूचे लक्षण समजावे. चंद्र, सूर्य व तारासमूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे. आता यानंतर शेवटी आकाशाच्या संकेताचे वर्णन करतात. कधी कधी आपण म्हणतो वायूचं थोडं थोडक्यात आणि जाता म्हणतो सांगतो तुम्हाला की कधी कधी आपण म्हणतो चांगलं होतं सकाळपर्यंत, पण अटॅक आला आणि गेला. अटॅक येणं म्हणजे काय? तो श्वासाची जी गती आपल्या आतमध्ये जी श्वासाची किंवा ज्या नलिका आहेत आतमध्ये सूक्ष्म नलिका आहेत बरं का, त्याच्यातून श्वासाचा काय होतं वरती खालती असं होत असतं. मग काय होतं, इथे ताप पडतो, इथे फटकन इथे अटॅक येणं म्हणजे इथे ताप पडतो, त्यामुळे वरचं वर आणि खालचं खाली, आणि त्यामुळे जे रक्तस्राव होणार होता ना वरून ते खाली आणि खालचा वरती तो तिथे स्टॉप झाला. कसा झालं तुम्हाला सांगता, त्याला आपण म्हणतो अटॅक आला. आलं पाहिजे. मग कधी कधी अटॅक आला तर डायरेक्ट त्या माणसाने ना त्याला जाहीर करू नये बरं का, त्याला अटॅक आलेल्या माणसाला थोडं लगेच त्याला डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न करावा. का तर कधी कधी उदाहरण सांगतो मी तुमच्या लक्षात येईल. आपल्या घरामध्ये जे पाणी येतं, पूर्वी बघा नळाला पाईप लावायचे, बरोबर आहे, पाईप लावायच्या नळातून पाणी येतं आणि रस्त्याने पोरं खेळता खेळता त्या एका पोराने पाय दिला त्या पाईपावरती, म्हणजे आपलं पाईप जो असतो ना त्या पाईपावरती पाय दिला. तर काय होतं, अरे म्हणजे पाणी लगेच गेलं, पाणी गेलं का पाणी तिथं थांबलं, पाणी थांबलं. तसं हे काय होतं, वरच्या वर आणि खालच्या खाली झाल्यामुळे तिथं जो श्वासाची गती होती ती काय तिथे स्टॉप झाली, म्हणून आपण म्हणतो की तुम्ही येणार, बरोबर आहे. पण लगेच त्याला जाहीर करायचं नाही, डॉक्टर न्यायचं. कारण काय माहिती काय, जर समजा ते जर थोडा समजा जर उकल होत असेल तर एखादा तो जगू शकतो, हळूहळू असे उकल होते, तरी तर चिपकला असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतो. पण जरा थोडंसं असं म्हणजे आता समजा तिथे 1 मिलीग्राम रक्त वर खाली व्हायला पाहिजे, बरोबर, पण त्याच वेळेला अर्धा मिलीग्राम होतंय, पण त्याला ते सण होत नाही, म्हणून तो पटकन समजा मेला म्हणून जाईल. मग ते समजा असं चिपकला असेल तो गेला, आणि जर थोडंसं असं असेल तर एखाद्या वेळेला ते ओपन करू शकतात डॉक्टर गेलं म्हणून, डायरेक्ट लगेच त्याला अटॅक म्हणून जाहीर करायचा नाही. एंजिओग्राफी. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ते सगळे वायूचे लक्षण समजावे. चंद्र, सूर्य व तारा समूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे. आता यानंतर शेवटी आकाशाच्या संकेताचे वर्णन करतात. आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. दाही दिशांना पसरलेला जो असीम अवकाश आहे तोच आकाश समजावा. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे, ते अनेकांमध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भूतांचा सर्व पसारा आकाशामध्ये असतो. आकाश इतके सूक्ष्म दुसरे काही नाही. आकाश सर्वाहून मोठे आहे, विशाल आहे. आकाशाचा विचार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो. कारण परब्रह्म कसं आहे, आपण त्याला आकाशाची उपाधी दिली ना, सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावरण, म्हणजे गगनाला सुद्धा त्याचं पांघरू नये, त्याला समजतं सत्य ज्ञान अनंत. ते ज्ञान कसं आहे, सत्य ज्ञान अनंत, गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण देते. मग कधी कधी मग आपल्याला जर कळत नाही म्हणून आपण त्याला आकाशाची उपमा देतो की आकाश इतकं ते परब्रह्म आहे. पहा आता परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो ज्यावेळेला आकाशाचा आपण विचार करू लागतो तेव्हा. परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल आहे. आकाश सुद्धा अतिसूक्ष्म विशाल आहे, म्हणून आकाश आणि परब्रह्म समान वाटतात. येथे शिष्याने असा आक्षेप काढला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप जर सारखेच आहे तर आकाश हे ब्रह्म आहे असे का म्हणू नये. बघा आता हे जरा नीट आहे का जरा, आकाशच ब्रह्म का म्हणू नये. त्यांचं असं म्हणणं आहे परब्रह्म आणि आकाश जर सारखं आहे, परब्रह्म हे आकाश एवढंच आहे, मग आकाशालाच का आपण परब्रह्म म्हणू नये. ऐका पुढे, आकाश आणि ब्रह्म यात भेद काय. सहज पाहिले तर दोघांत अभेद दिसतो. मग आकाश हे स्वतः सिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये. हा आक्षेप फारच महत्वाचा आहे. दृश्य विश्वामध्ये अनंत गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला इथं उत्तर देऊ शकतो, पण मी इथं उत्तर देणार नाही. कारण का माहिती आहे, आपल्याला समजा विलनची आणि त्या डायरेक्ट आपला आज तो हिरो त्याची समजा पुढं फायटिंग होणार आहे,
आणि अगोदर कोण सांगायला लागला आता पुढे आहे ना, आता अमिताभ बच्चनची आणि फायटिंग होणार आहे, मग तो रस निघून जातो ना, म्हणून सांगणार नाही. हा अक्षय फारच पिक्चर फारच बघितलेले दिसतात. अहो काय काय गरजेचं आहे घ्यावं लागतं आपल्याला, म्हणून आता उपयोग होतो की नाही. एकदा एक जण पिक्चर बघितला, सोली पिक्चर, आणि त्याच्यामध्ये हा मेलेला दाखवलाय ना, कोण अमिताभ बच्चन, आणि ते गावावरून आलं होतं नवीनच, ते लागलं ना रडायला, म्हणजे अमिताभ मेला, अमिताभ मेला. अख्खा त्या काय थिएटरमध्ये सगळा आवाज घातला, सगळी म्हणे गप गप. म्हणला अमिताभ मेला गप काय. त्याचा मित्र म्हणजे येड्या, असा अमिताभ दिवसातून 3 वेळा मरतो, आणि आता बघायचं असं जा जुहूला. याचा अर्थ आपण अमर आहोत, आपण मरत नाही. तो प्रसंग सांगतो असा काय, अमिताभ ज्याला तू समजतो तो आता जिवंत आहे, पण हा पडद्यावरचा 3 वेळा मेला दिवसातून. तसा हा पडद्यावरचा 3 समजा अनेक वेळा मेला गेला, पण आत्मा जसा आहे, जसा अमिताभ तसा आहे बसलेला आहे, तसा आत्मा तसा आहे. आत्मा मरत नाही, जात नाही. दिवसातून किती हे शरीर येतं आणि शरीर जातात. हा अक्षर फारच महत्वाचा आहे. दृश्य विश्वामध्ये अनंत गोष्टी आहेत, पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग करतात. तेही योग्यच आहे, कारण आकाश व परब्रह्म याची लक्षणे वरून तरी सारखीच आढळतात. परब्रह्म अचल आहे, अडळ आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. आकाश देखील अगदी तसेच आहे. हे जर खरे तर आकाश ब्रह्म आहे असे का म्हणू नये. म्हणजे दोघांची लक्षणं सारखी आहेत, तर त्याला आपण परब्रह्म का म्हणू नये. तर ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्याचे महाद्वार ओलांडावे लागते, असे श्री समर्थांनी गेले समासात सांगितले. पंचमुद्रांपैकी आता इथे तुम्हाला ऐका, परत जातो मागे, की आकाश ब्रह्म होऊ शकत नाही का, ते सांगणार आहेत आता. तर का होऊ शकत नाही, तर ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्याचे महाद्वार ओलांडावे लागते. म्हणजे जे आपल्याला दृश्य दिसतं ते ओलांडून पुढे जावं लागतं. पण आकाश आपल्याला दिसतंय, आपण आकाश म्हणतो ना त्याला, हे आकाश काय होतं आपल्याला दिसतं. श्री समर्थांनी गेल्या समासात सांगितले, पंचभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 भूते साधनाने ओलांडणे कठीण जात नाही. मनाने त्यांची कल्पना करता येते व कल्पनेने कल्पना नाहीशी करणे साधते. परंतु आकाशाची कल्पना करता येत नाही, ते शून्य आहे, रिकामे आहे. साधकाचे मन तेथे लय पावते. परमार्थामध्ये शून्याचा अनुभव हा एक मोठा अनुभव समजतात. परंतु ब्रह्म काही शून्य नाही, ब्रह्म शून्य नाही. कारण ज्या अर्थी तुम्ही आकार दाखवताय म्हणजे ते आकाराचा आहे का नाही, म्हणजे ब्रह्म शून्य नाही. काही जण म्हणतात ना शून्य अवस्था झाली पाहिजे का, शून्य अवस्थामध्ये गेलो, अरे येड्या म्हणजे अजून शून्य अवस्थेमध्ये तू अजून परब्रह्माला पोहोचलेला नाही. बरेच म्हणतात असे, आपली शून्य अवस्था झाली पाहिजे, आपण शून्यामध्ये गेलं पाहिजे, म्हणजे तरीही ते परब्रह्म नाही, तोही आकारच आहे शून्यामध्ये. शिवाय मन कायमचे लय पावलेले राहत नाही, ते देहावर येते आणि तसे आले की पुन्हा दृश्याचे भान परत येते. म्हणून शून्याच्याही पलीकडे जाऊन मन उन्मन होणे, तेव्हा ब्रह्मदर्शन घडते. हे वर्म आहे. शिष्याचा आक्षेप ऐकून मग वक्ता उत्तर देऊ लागला, ते असे, ब्रह्मवस्तू निर्गुण आहे. आता ऐका, आता ते सांगतात की आकाश ब्रह्मवस्तू का होऊ शकत नाही, त्याचं उत्तर ऐका. ब्रह्मवस्तू निर्गुण आहे, तशीच ती सनातन म्हणजे कायम टिकणारी आहे. पण शास्त्रकारांनी आकाशाचे 7 गुण सांगितले, आणि ब्रह्म कसं आहे, निर्गुण कसं गुण, निर्गुण, आणि आकाश सगुणामध्ये मोडलं जातं, म्हणून ते ब्रह्म नाही. आता बरेच अजून पुढे सांगणार आहेत ते का नाही. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यपणा हे 7 प्रकारचे गुण आकाशाचे स्वभावधर्म आहेत. पण परब्रह्माला धर्म आहेत का, नाही, स्वभावधर्म आहेत, ते पाहून घ्यावे. शास्त्रकारांनी असे सांगून ठेवले आहे. त्यावरून आकाश हे पंचभूतांपैकी एक मानले आहे. उलट ब्रह्मस्वरूप निर्विकार आहे व सगळीकडे अविकारीपणाने गच्च भरलेले आहे. आता आकाशाला विकार आहे, सांगितलं ना मगाशी, काय सांगितलं, काम, क्रोध, लोभ. काम, क्रोध, लोभ सांगितले, म्हणजे विकारी आहे. आणि ब्रह्म कसं आहे, अविकारी, निर्विकार आहे. ब्रह्मवस्तू अविकारीपणाने ते ब्रह्म आहे, ते कसं आहे, सगळीकडे अविकारीपणाने गच्च भरलेले आहे. त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. सांगण्याचे 2 मुद्दे असे की ब्रह्मवस्तू कोणी बनवलेली नाही, आणि आकाशाला कोणीतरी बनवले, भगवंतानी बनवलं, तेव्हा तत्वाने बनवलेले आहे. आणि ब्रह्मवस्तू कोणी बनवलेली नाही, ती अनादी आहे.
ती स्वतः सिद्ध आहे, स्वतः सिद्ध म्हणजे कोणी तिला बनवलेली नाही. म्हणूनच ती सनातन आहे. आकाश मायेतील त्रिगुणांपैकी तमोगुणाची निर्मिती आहे. आकाशाने तमोगुणाची निर्मिती केलेली आहे. प्रलयकाली ते जेथून आले तेथे लय पावते, म्हणूनच ते सनातन नाही. शिवाय ब्रह्म, सनातनचा अर्थ लक्षात घ्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की सनातन जो पूर्वी कोणाचा होता तो सनातन धर्म, मग त्यांना विचारा एक दिवस जाऊन म्हणा सनातन धर्म म्हणजे काय. त्यांचे जे कोणाचा असतील ना त्यांना विचारा, सनातन सांगू शकत नाही. तुम्हाला पाहिजे तर आपण कधीतरी सांगू, आता पुढे जाऊया. म्हणूनच ते सनातन नाही. शिवाय ब्रह्मवस्तू कल्पनेच्या पलीकडे आहे, त्यामुळे आहेपणाने त्या वस्तूबद्दल काही सांगता येत नाही. तिथे गुण नाही व कोणताही विकार नाही. आकाश इंद्रियांना भासते, त्याच्याबद्दल आहेपणाने सांगता येते, बरोबर ना. आकाश इंद्रियांना भासतं, ब्रह्मवस्तू भासते का? नाही. त्याच्याबद्दल आहेपणाने सांगता येते, पण ब्रह्माबद्दल आहे पण सांगता येतं का? नाही. मग बघा मेटकरी बाबा म्हणायचे, तुम्हाला जे आहे हे जाणवतं ते कोणामुळे जाणवतं? तर त्या ब्रह्मवस्तूमुळे जाणवतं. तिथे गुण आहेत व विकार पण आहेत. आपल्याला वेळ नाही म्हणून, नाही तर जेवढं मेटकरी बाबांनी जेवढं सांगितलं ना तेवढ्याचा सुद्धा इथे विस्तार होऊ शकतो, म्हणून आपल्याला वेळ नाही. म्हणून ज्यावेळी जी वस्तू दिसते त्यावेळी ती वस्तू नसते असं म्हणायचे ते. ज्यावेळी ती वस्तू दिसते त्यावेळी ती नसते. म्हणजे कशामुळे होतं? त्या ब्रह्मवस्तूमुळे होतं. असं सगळं आपण इथं सगळा विस्तार होऊ शकतो, पण आता आपल्याकडे तेवढं माऊलीने हरिपाठामध्ये म्हणून सांगितले, आकाशाचं गगनाहून वाढ नाम आहे, त्याच्यापेक्षा आकाश हे गगन त्याच्यापेक्षा वाढ नाम आहे. तर त्याचा विस्तार करावा लागेल तेव्हा ते कळणार. असं बोलून नुसतं म्हणजे आपण प्रमाणे घेऊन नुसतं आपल्याला कळणार. त्याचा विस्तार करायचा म्हणजे अर्धा तास जाईल. थांबूया का आपण इथे? नाही म्हणजे प्रमाण घेतलं तर त्याचा विस्तार पूर्णत्वाने झाला पाहिजे, आहे की नाही. तसं मला आता इथे सांगायचं होतं एवढं की जर जेवढं मेटकर बाबांनी जे इथे सांगितलं त्याचा आपण विस्तार इथं करू शकतो, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपण थोडे काय म्हणतात ते किस्से घेत जाऊ थोडे, नाही का, थोडे. अर्थात आकाश किती व्यापक आणि निश्चळ असले तरी ते ब्रह्म होऊ शकत नाही. काचा बसवलेली जमीन आणि पाणी दोन्ही इतकी सारखी दिसतात की त्या जमिनीवर पाणीच आहे असे समजून माणूस फसतो. कोण असं फसलं होतं? जमिनीवर पाणी आहे, नाही पाणी पण पाणी आहे असं बघून कोण फसलं होतं? कोणाचा पाय घसरला होता? श्रवण पायी हसला ना, आणि द्रौपदी हसली आणि तिथून रामायण सुरू झालं. कारण बाई हसली ना, याचा युग वाढला. आता त्याला जर त्याच्यामध्ये ब्रह्म दिसलं असतं तर त्याचा युगहट झाला असता का? मग युगहट का होतो? आपण त्याच्याकडे माणूस म्हणून बघतो म्हणून युगहट होतो. जर दुर्योधनाला ज्ञान असतं अर्जुनासारखं आणि पण त्यांचे भाऊ समजा धर्मराजा यांच्यासारखं ज्ञान असतं तर त्याचा युगहट झाला असता का दुर्योधनाचा? कारण त्यांनी बाई म्हणून पाहिली, बाई हसली मला, आणि ब्रह्म हसला असं तर त्याला वाटलं असतं त्याचा युगहट झाला असता का? नाही ना. अरे मी ब्रह्म तेही ब्रह्म, मला हसलं कोण हसलं? ब्रह्मच हसलं. असं जर त्याला वाटलं असतं तर एवढं रामायण घडलं असतं का? मग रामायण घडायला कारण काय? मी देव बस. परंतु चहाने लोक काचेच्या जमिनीला काचेची जमीन म्हणतात, पाणी म्हणत नाही. दोन्ही मधील फरक ते बरोबर ओळखतात. कापसाच्या राशीवर जर स्फटिक पडला तर तो अगदी कापसाप्रमाणे दिसतो, पण त्याच्यावर जर डोके आपटले तर ते डोके फुटते. नुसत्या कापसावर डोके आपटले तर ते फुटत नाही. तांदळामध्ये पांढरे खडे असतात, त्यांचा आकार अगदी तांदळासारखा असतो, पण ते जर घासात आले तर दात पडतात व तेव्हा समजते की तो खडा होता, तांदूळ नव्हता. म्हणजे हे काय सांगायचं, सार आसार जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल का? नाही. आपण सार आसार ओळखत नाही म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतात. आसार टाकायचंच, आसाराचा ऍक्सेप्ट करायचंच नाही. कोणाला ऍक्सेप्ट करायचं? फक्त सार, बस. मग आपलं जीवन प्रफुल्लित राहणार, समाधानी राहणार. सुख कोणाला नाही आहे, सगळ्यात सुख होतं, पण एक गोष्ट नव्हती. सगळे जेवढे आज टाटा बिर्ला झाले आणि पण आता सध्या अंबानी झाले, सगळ्यांना सुख होतं. काय सुख नव्हतं? एक गोष्ट नव्हती, समाधान. आणि ती जर प्राप्त करून घेतली ना तुम्ही
तर मात्र तुम्हाला सार आणि असार वळखण्याची गरज पण राहणार नाही. ते म्हणजे समाधान. काय उधार पावे, काय मागितलं संतांकडे जाऊ, सुख मागितलं नाही. बघा काय मागितलं, काय उधार पावे, काय कृपा करील नारायण, तैसे तुम्ही सांगा संत जन. आता तुमच्या लक्षात येईल, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. माझं चित्त समाधानी कसं राहील, मला सुख नकोय. कारण सुख आले गेले की दुःख आहे, समाधानाला दुसरा पर्याय नाही. समाधान आहे की समाधानच. आमच्या साधू संतांकडे सुख नव्हतं, पण काय होतं, समाधान. समाधान नव्हतं, म्हणून ते सुखी होते. सुख नकोय आपल्याला, सुखाची अपेक्षा करायची. समाधान आले. पुन्हा आपले बाबा आले पाठीमागे. समाधान आले. समाधान काय नाव त्यांचं, समाधान आले. हा हे समाधान आता आले, पण त्याच्या अगोदर ते बाबा आले लक्षात नाही. काय त्यांचं नाव, बाबा तुमचं नाव? भगवावाले. जो भगवान को पहिचानता है वो भगवा पेंट आहे. ते आपल्या श्रीपाद बाबा बसून आहे बरं का. तुम्हाला आता आपल्याला माहित नाही, काही काही महात्मे असे असतात, कधी कधी आपल्यामध्ये येतात, आपल्यामध्ये बसतात, पण आपल्याला त्यांची ओळख होत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. श्रीपाद बाबा बसून त्यांची ओळख आहे, पण आपल्याला येतात जातात, कधी दाखवलं का आपल्याला, सांगा बरं. त्यांना महात्मा म्हणावं, त्यांना ब्रह्म म्हणावं, कमी नाही येते. पण आपल्याला सोसायटीची गरज ना. हा फोकसिंग, मी कीर्तन का बघा बघा, मला एवढं जमतं, मला तेवढं. फोकसिंग मध्ये आला माणूस लगेच कळतो, चालू आहे, चालू आहे. हा बाबा आहे. ते बाबा नाहीत का, पण बाबा पण दाखवतात नाही. ते ब्रह्म नाहीत का, पण ब्रह्म पण दाखवतात. हे खरं ब्रह्म आहे. फोकसिंग करणं म्हणजे परमार्थ नाही आहे. उजेडात येणं म्हणजे परमार्थ नाही आहे. लय कोणतरी आहे दाखवणं म्हणजे परमार्थ नाही आहे. परमार्थ दाखवण्याची वस्तू आहे का, नुसतं म्हणायचं काय, कसं पोटाने दाखवू तुला रे रे अनुभव गुरुच्या मुला. बोटाने नाही दाखवते, अनुभवच घ्यायचा. ज्याला अनुभव आला तो कधी प्रदर्शन करणार नाही. दर्शन तर राहिलं बाजूलाच, दर्शन जाऊ द्या, पण प्रदर्शन पण करणार नाही. कधी दाखवणार नाही मी बाबा आहे म्हणून. आणि म्हणून आमचे साधू संत एवढ्या संकटाच्या याच्यातून शेवटपर्यंत टिकले, कारण ते प्रदर्शन नाही केलं. बघा आता आपण का सांगतो बाबा, का सांगतो, मला सांगू का, आपले म्हणा असतो त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये, म्हणून सांगायचं वाटतं. काय आता बाहेर काय पडलंय कुणाला, काय एवढं सांगतात का आपल्याला. बघा तुम्ही कुठं आपण बाहेर गेलो, आपल्याला एवढं सांगतात एवढ्या जिव्हाळ्याने, एवढ्या गोडीनं, आपलं आहे असं वाटून बोलणं, काहीच नाही. काय सांगतात, काय कळणार आहे आपल्याला. म्हणून ह्या गोष्टी मला सांगायचं कारण, ह्या गोष्टी आपल्याला परब्रह्माकडे घेऊन जातात, म्हणून सांगायचं आहे. नुसतं ब्रह्म ब्रह्म म्हणून नुसतं काय कळणार आहे तुम्हाला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रेम कसं असावं, कोणी कसं असावं, परमार्थ म्हणजे काय आहे, प्रदर्शन म्हणजे परमार्थ नाही, फोकसिंग म्हणजे परमार्थ नाही, या गोष्टी का सांगायच्या की तुम्हाला सुद्धा तेच बनायचे. काही आहेत आपल्याकडे असे गाडीवासारखी माणसं, पहा ना त्यांच्याकडे आता काय आहे प्रदर्शन म्हणजे. म्हणून काय ते महात्मा नाही, तो ब्रह्म नाही. आपल्याला काही प्रदर्शन करायचे, हे लय भारी, ते लय भारी. काय भारी, ते भारी नाही. आज अख्खा महाराष्ट्र त्यांचं नाव घेतोय, तुम्हाला माहित नाही. जवळजवळ 4 का 5 काय म्हणतात ते व्हॉट्सअपला हे असते का ग्रुप, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. कधी म्हणले का, कधी आता कधी करायला असं म्हणले, मी 4-5 व्हॉट्सअपला मी असं टाकतो, हे करतो. आणि जाणवलं का कधी तुम्हाला, मला सांगा बरं. मला तुमच्याकडे नसतील तेवढे ग्रुप, माझ्याकडे आहेत. पण कधी जाणवलं का तुम्हाला, त्यांच्याकडून दिसलं का कधी असं, मी एवढ्या ग्रुपला टाकतो बरं का असं. कधी म्हणले आम्हाला नाही काय, मी सांगतो बाबा, मी जर काय केलं गेलं की सांगतो. ब्रह्म आपल्यामध्येच आहे, फक्त ओळखण्याची दृष्टी पाहिजे आपल्याला. सोसायटी करणं, हे करणं तो परमार्थ नाही. त्याच्याने परमार्थ कधीच प्राप्त होऊ शकत,
कधीच नाही. कारण असावा परमार्थामध्ये अंकारे नाडीला कामाने वाया गेला. तुका म्हणे वाया गेलं. आणि तुम्ही काय म्हणे नामा म्हणे तुका म्हणे नगद्या तू काय म्हणे का म्हणायचे ते कोणासाठी म्हणले तुमच्यासाठी ना. मग आपण नाही का बनायचं आपल्याला नको का ती ओळख यायला म्हणून सांगायचं. म्हणून वाटतं जिव्हाळा वाटतं म्हणून वाटतं मी तेच करावं मी तेच बनावं. आमच्या साधू संतांना जिव्हाळा होता. लेकुराचे वृत्त बाई माऊलीची चित्त का म्हणायची ऐशी कळवळ्याची जात तिला बावी नाही प्रीत. आहेत काही अशी माणसं खूप जगा आपल्या आहेत ना आपल्याला देशामध्ये किंवा जगामध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही माणसं आहेत खूप ज्ञानी आहेत खूप ज्ञानी आहेत. तुम्हाला सांगतो एक महात्मा असा आहे आपल्या मालिकेमध्ये कधीच कीर्तन केलं नाही प्रवचन केलं नाही पण आजचे जेवढे महाराज लोक आहेत ना त्यांच्यापेक्षा जास्त शिष्य त्या माणसाची. वा. सांगा नाव सुद्धा कोणाला काही माहित नाही त्यांचं. म्हणून ते ब्रह्म नाहीये ते संत नाहीये नाव सुद्धा अजून कोणाला सांगता येणार नाही. पण जेवढे आज महात्मे आहेत त्या महात्म्यामध्ये त्यांचा एक नंबर शिष्य त्यांचे पण कधी विसरलं नाही त्यांचं. आम्ही स्वतः डोळ्याने पाहिले वेळ आली तर मी नाव सुद्धा सांगू शकतो. आणि तुम्ही सुद्धा काही जणांनी पाहिलेले आहेत त्यांना. चुना वाळू व ताक यांचे मिश्रण करून ते घोळतात त्या स्त्रीभाग म्हणतात. त्या अगदी मऊ बनते. त्यामध्ये जर एखादा खडा असला तर त्याच्या कठीणपणामुळे तो निवडून काढता येतो. मग ज्यावेळेला असे महात्मे आम्ही पाहतो त्यावेळेला मला आवर्जून स्वामी विवेकानंदांची आठवण होते. स्वामी विवेकानंद असे म्हणतात कार्यक्रमापेक्षा कार्यसिद्धीला जास्त महत्त्व द्यावं. कार्यक्रम करणं म्हणजे एवढं आवड नाही आहे. बोलायला काय माणूस पाठपाठांतर कसंही बोलू शकतो पण कार्य काय कार्य कधी करायचं कार्य झालं पाहिजे. एरवी तो अगदी त्रिभागासारखाच दिसतो. गुळाने सर्व बाजूने माखलेला दगड बरोबर गुळाच्या खड्यासारखा दिसतो पण तो आत बाहेर संपूर्ण कठीणच असतो. तसेच नागकांडी आणि वेखंड बाहेरून अगदी सारखे दिसतात पण त्यांना कोणी एक म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की बाहेरून बघा आता बघा आताच विषय चालला आणि तो इथे विषय आला बघा आता काय बघा. म्हणजे मग मला सांगा हे आपण मनाचं बोलतो का आपल्या पदरचं बोलतो का काहीतरी संतांनी कुठेतरी कुठे ना कुठेतरी दिलेलं आहे. आणि मग कधी कधी ज्या टायमाला आपल्या सहज मुखातून जातं आणि ते कुठेतरी पुढे असतं. आज बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव आला बरं बऱ्याच वेळेला की कधी आपल्या वाचनात गेलेलं नाही कधी काय ऐकलेलं नाही आणि कसं काही हे बाहेर येतं पण ते कुठंतरी सापडतं. आता बघा आपण सहज बोलून गेलो तिथं काय सांगितलं बघा गुळाने सर्व बाजूने माखलेला दगड बरोबर गुळाच्या खड्यासारखा दिसतो पण तो आत बाहेर संपूर्ण कठीणच असतो. तसेच नायकांडी आणि वेखंड हे काही नाव मला माहित नाही तुम्हाला माहित बघा. नायकांडी आणि वेखंड बाहेरून अगदी सारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी परिवर्म जाणे तो पारखी पण त्यांना कोणी एक म्हणत नाही. सोने आणि सोन पितळ वरून पाहिले तर अगदी सारखे वाटतात ना सोनं आणि सोन पितळ. पण पितळ आधी तापवले तर ते काळे पडते अर्थात सोने काळे पडत नाही. यांना इथं काय सांगितलं तो संत आहे तो संतच राहणार. ब्रह्म आहे तो ब्रह्मच राहणार. जरी त्यांना कोणी शिव्या दिल्या शिवीगाळ केली मारलं अहो आपलं परम भाग्य आहे की आपण या संतांच्या नंतर जन्माला आलो. एक तर संतांच्या अगोदर आलो असतो तरी मार खावा लागला असता. संतांबरोबर जन्माला आलो असतो तरी मार खावा लागला असता. नवे रक्ताच्या उळकांड्या झाल्या असत्या. पण आपलं परम भाग्य की त्यांच्या मागावून आपण जन्माला आलो. बरं काय आपल्याला काय त्रास सांगावं जेवढा साधू संतांनी दिला तेवढा आपल्याला आहे काय नको का आपलं सोनं करून घ्यायला. असो हे हीन दृष्टांत देऊन आकाश आणि परब्रह्म कसे एकरूप नाहीत हे दाखवणे पुरे झाले. आकाश हे पंचभूतांपैकी केवळ एक भूत आहे. मायातून निर्माण होते अर्थात मायेच्या पलीकडे असणारे अनंत ब्रह्म आणि मायेच्या पलीकडे असणारे आकाश दोन्ही एकच असू शकत नाही. आलं लक्षात. म्हणजे यांनी आता पटवून दिले की आकाश आणि ब्रह्म एक काण आहे
की आकाश जरी आपल्याला त्याची जाणीव होते, ते आपल्याला समजा आपण डोळे सांगू शकतो हे आकाश आहे, पण ब्रह्म असं सांगू शकत नाही. बस एवढं लक्षात ठेवलं तरी बस. रंग असणे हा गुण इंद्रियावर अवलंबून असतो. आकाश नीलवर्ण आहे, पण ब्रह्मवस्तू अतिंद्रिय आहे. आकाश आपण म्हणतो नाही निळं आहे का, आकाश आता निळं दिसतं म्हणतो की नाही, पण ब्रह्मवस्तू नाही सांगतात. तिच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध नाही. कुणाच्या ब्रह्मवस्तूमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध नाही. ती निर्गुण आहे, तिला रंग असणे शक्य नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार. तुझी रघुराया, तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. आता हे हिंदीमध्ये बऱ्याच जणांना वाटेल की कबीर महाराजांचं प्रमाण असू शकतं, पण हे प्रमाण नामदेव महाराजांचं असू द्या तुमच्या माथ्यामध्ये. असा हा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी एक आक्षेप उपस्थित केला, तो असा आकाशाच्या मी आता प्रमाण का घेतलं कळलं ना तुम्हाला. ब्रह्माला रंग नाही, रूप नाही, म्हणजे ते आकाशाला आहे आपल्याला दिसतं, म्हणून आकाश ब्रह्म होऊ शकत नाही. गुलाम बनायचंच असेल तर माणसाचं बनू नका. काय बोलतो जरा लक्ष देऊन ऐका. गुलाम बनायचं असेल तर कुठल्याच माणसाचं, किती मोठा असू द्या, तुम्ही माणसाचं गुलाम बनू नका, पण एका भगवंताचे गुलाम बना, ब्रह्माचे गुलाम बना. कबीर महाराज तुम्ही कोणाचे गुलाम बनू नका. बरोबर. एकदा एक जण आला बादशाला भेटायला आणि बादशाने निरोप पाठवला. बादशाला त्याने काशीवरून एक ब्राह्मण आला होता आणि तो बादशाला पूर्वी त्या काळची असते, आणि त्याने निरोप पाठवला आतमध्ये बादशाला, या काशीवरून एक ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलेला आहे. परत त्याला निरोप आला की आतमध्ये मीटिंग चालू आहे, तुम्हाला थांबावं लागेल. 1 तास थांबला, 2 तास थांबला, 3 तास थांबला, 4 तास थांबला, 5 तास थांबला. त्यावेळेला दुसराच एक साधू बाहेरून चालला होता. आता तुका म्हणे येते पाहिजे जातीची, म्हणजे आता आपल्या जातीचे का थांबला. त्यांना विचारण्यात आलं, म्हणजे तुम्ही का थांबले. म्हणजे मला बादशाची भेट घ्यायची. आपलं का चाललोय तिकडे आपण, मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. यांचा नाही, यांचा बनायचे गुलाम. तर बोला किती तास झाले, म्हणजे 5 तास झाले. मूर्खा, अरे त्याच्यासाठी तू आज तुझ्यासाठी 5 तास गुलाम बनवून राहिला. म्हटलं त्याच्यासाठी जर तू 5 तास जर समजा चिंतन केलं असतं तर 5 तासाच्या आतमध्ये त्याची भेट झाली असती, आणि त्याची अजून तुला भेट तसाच ताबडतोब माघारी फिरला. नाही ह्यांचं म्हणलं एकदा गुलामगिरी करायची. असा हा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी एक आक्षेप उपस्थित केला, तो असा आकाशाच्या रूपात. आता जर असंच जर आपलं चाललं असंच तर किती वर्ष लागतील आपल्याला हा दासबोध तयार करायला. बरं तुम्हाला असं वाटतं का असंच चालावं का आपण नुसतंच आपलं वाचन करत राहावं. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय आहे, तुमचं मत काय आहे. वर्षभर असं येणार शिंदेबा फक्त असले काही बोललेच नाही. तुम्ही असे येणार वर्षभर, सगळे हा म्हणतात, पण शिंदेबा काय नाही म्हणे, काहीतरी त्यांचे डोकं. कारण त्यांना काय माहिती आहे काय, आता सध्या तुम्हाला सांगतो त्यांना 2-2 घरं सांभाळावे लागतात. त्यांचंही घर सांभाळावं लागतं, त्याच्या मुलीचं पोरीचं पण घर सांभाळावं लागतं. जे आहे ते आहे, वस्तुस्थिती बोलायला काय हरकत नाही. तेव्हा म्हणजे जर मी आता वर्षभर थांबलो, जर पोरीचं काय जर प्रॉब्लेम झाला, तिच्याजवळ कोण नसणार तर मी काय करू, मग येणार कसा, म्हणून त्यांना प्रश्न पडला. बाकी कोणालाच प्रश्न झाला पडला, सगळे मोकळे आहेत, ते तेवढेच बांधलेले. हरी हरी. असा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी एक आक्षेप उपस्थित केला, तो असा आकाशाच्या रूपाचा प्रश्नच नाही. आकाशाला मुळातच काही रूप नाही, म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे. दोघांमध्ये मुळीच भेट नाही असे का म्हणू नये. 5 भूतांपैकी 4 भूतांना नाश आहे, पण आकाशाला मात्र नाश नाही. त्याचप्रमाणे आकाशाला रंग नाही, व्यक्त आकार नाही, कोणता विकार नाही.
शिवाय आकाश अचर असते, त्याचे काहीच नाश पावत नाही. म्हणून आमच्या मताप्रमाणे आकाशच शाश्वत ब्रह्म आहे. यानंतर आक्षेपास दिलेले उत्तर ऐकावे. एकाने अशी शंका केली की मला असं वाटतं की आकाशाला ब्रह्म म्हणायला हरकत नाही. तर आता त्याचं उत्तर सांगतायत. श्रोत्याचा आक्षेप ऐकून वक्त्याने उत्तर दिले ते असे. आकाशाचे लक्षण सांगतो ते ऐका. तुम्ही पण ऐका. आकाशाचं लक्षण काय आहे मग तुम्हाला कळलं ते ब्रह्म का नाही. आकाश तमोगुणापासून निर्माण झाले, त्यामुळे काम क्रोध वगैरे विकारांनी ते वेढलेले आहे. ते शून्यमय आहे. आकाश कशापासून निर्माण झालं? तमोगुणापासून. तमोगुण. ब्रह्मामध्ये तमोगुण आहे का? त्यामुळे काम क्रोध वगैरे विकारांनी ते वेढलेले आहे. ते तमोगुणापासून बनलं म्हणून काम क्रोध वगैरे विकारांनी ते वेढलेले आहे. ते शून्यमय आहे आणि ब्रह्म शून्यमय नाही. शून्यमय म्हणून अज्ञान हे नाव त्यास देतात. अज्ञानमय असल्यामुळे काम क्रोध मोह भय शोक इत्यादी विकार आकाशाच्या ठिकाणी असतात. आकाशाचा गुण अज्ञान व त्या अज्ञानाचे असे विवेचन करता येते. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात आकाश अज्ञान ठरवण्यात आलं आणि ब्रह्म कसं आहे? ज्ञानी आहे. शून्य म्हणजे जे नाही ते नाहीपणाने सांगणे हे शून्याचे लक्षण होय. जो प्राणी अज्ञानी आहे त्यास हृदय शून्य म्हणतात. बघा आपण काय हृदय शून्य म्हणतो? एखादा समजा एखाद्याला कोण शिव्या घालत असेल मारीत असेल तर आपण काय म्हणतो? त्याला काय म्हणा? हृदय शून्य माणूस आहे. थोडी सुद्धा त्याला दया येऊ नये असं म्हणतो की नाही आपण व्यवहारामध्ये. तसं जे प्राणी अज्ञानी आहे त्यास हृदय शून्य म्हणतात. त्याचे कारण हेच होय. आकाशाचा स्तब्धपणा शून्यमय आहे. आकाशाचा स्तब्धपणा शून्यमय आहे. शून्य म्हणजे अज्ञान होय. मग आपण त्याला म्हणतो ना काय म्हणतो? त्याला म्हणतो हृदय शून्य माणूस आहे. म्हणजे याचा अर्थ तो अज्ञानी आहे म्हणून त्याला हृदय शून्य म्हणतो. अज्ञान म्हणजे जडत्व आणि ब्रह्म जडत्व आहे का? जड आहे का ब्रह्माला? नाही. अर्थात आकाश स्थूल आहे, जड आहे. आकाश जडरूप आहे. ब्रह्माचा स्तब्धपणा चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे व सूक्ष्म आहे. आकाशाचे गुण त्याच्या उलट असल्याने दोन्ही एकरूप होऊच शकत नाही. जड शून्य आणि विकारवंत आकाशाला सूक्ष्म सद्रूप निर्विकार ब्रह्माची बरोबरी कशी होईल? आकाश हे ब्रह्मासारखे आहे असे आपल्या मनास वाटते खरे, पण असे वाटणे हा वरवर पाहण्याचा परिणाम. ही दृष्टी खरी नव्हे. अज्ञान आणि आकाश एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. आत्मज्ञानाने त्या मिश्रणाचा नाश होतो म्हणून आकाश नाशिवंत आहे. आणि ब्रह्म नाशिवंत आहे का? नाही. आकाश नाशिवंत आहे. आकाश आणि ब्रह्मस्वरूप दोन्ही वरवर पाहिले तरी एकरूप आहेत. श्रोत्यांचा आक्षेप वरवर पाहणाऱ्याच्या दृष्टीने काही गैर नाही. कधी कधी बघा एखाद्या मालिकेमध्ये म्हणा किंवा एखाद्या पिक्चरमध्ये म्हणा, ज्या वेळेला आपल्या दृष्टिकोनामध्ये असं असतं की तो मनुष्य चांगला आहे आणि त्याला एक व्यक्ती येते आणि त्याला मारते धाड 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 धाड, पण त्याच्या अगोदरचा जो आपण पाहिलेला असतात त्याला अरे बापरे किती चांगली व्यक्ती वागत होती, किती चांगली वागते. पण तो आता जो मारतो तो आता चांगला वागतोय त्याच्याने नाहीये, त्याच्या अगोदरची काहीतरी खुन्नस होती म्हणून त्याला तो मारतो. पण आपण आता प्रसंग पाहतोय काय की तो माणूस चांगला होता, पण त्याच्या अगोदरचं काहीतरी झालेलं असतं म्हणून तो खुन्नस काढतो. हे आपल्याला माहित नसतं म्हणून आपण तो चांगला आहे. तर कसं त्यापेक्षा चांगलंही म्हणू नका आणि कोणाला वाईटही म्हणू नका. कोणाशी पापही नाही, कोणाशी पुण्यही नाही. म्हणून कुठलंही दृश्य, कुठलाही समोर एखादा प्रकार घडत असेल तर आपण त्याच्यावरती आक्षेप डायरेक्ट घेऊ शकत नाही जोपर्यंत माहीत नाही. तो लोक डायरेक्ट आक्षेप घेतात त्याच्यावरती. तू असा त्याच्याशी वागलाच कसा? मूर्खा, तुला काय माहिती आहे तो त्याच्याशी कसा वागला होता म्हणून तो आता तो त्याच्याशी तसा वागला नाही का? म्हणून आपल्याला कधी मध्यस्थी पडताना किंवा कुठली गोष्ट हाताळताना पूर्वापासून शेवटपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे तर आपण बोलू शकतो त्याच्यावर. नाही तर बोलायचा काय अधिकार आहे आपल्याला? काहीच अधिकार नाही. कुठलीही गोष्ट कुठलीही घ्या तुम्ही, परमार्थ असो प्रपंच असो, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला पूर्वीपासून एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं आपल्याला की समजा पूर्वीपासून एखादी व्यक्ती कशी आहे, काय आहे, काय वागते ती कशी आहे. समजा आता आपले बघा ना कारले साहेब,
ते आपले बिचारे गपची घेऊन बसतात. पण ज्ञानी माणूस आहे तो. तुम्हाला आता असं वाटत असेल काय त्यांना काही जमत नाही वाटतं ते आपली येतं त्यांना, पण त्याचा अनुभव त्याचा काय तुम्हाला आहे की त्यांच्याजवळ काय आहे म्हणून त्यांना आज्ञाने ठरवणार का आपण? नाही नाही नाही. मग आपण तेच करतो कधी कधी. एखाद्या माणसाला डायरेक्ट आज्ञाने समजणार, त्याला गुरु इतिहास माहिती आहे का आपल्याला? कसा तो इथपर्यंत आलेला आहे त्याचं माहिती आहे का? आता गाडी साहेब बोलत नाही म्हणून काही ज्ञानी नाहीत का ते? बोलता येत नाही म्हणजे तुला ज्ञानी नाही का? अरे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मुक्त झाला. आता तो ज्ञानी नाही. बरं अजून एक तुम्हाला सांगतो, सगळेच ज्ञानी आहेत तसं बघायला गेले तर, पण एवढंच त्यांना बोलता येत नाही, त्यांना त्याबद्दल सांगता येत नाही म्हणून ज्ञानी नाही का? तुम्हाला अजून पुरावा भागवतातला सांगतो, तो मुळातच ज्ञानी आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी येण्याची देही विदेहामध्ये पावते. या देहाने विधी असा तो भगवंत आहे, ज्याला देह नाही, ज्याला आकार नाही, त्या भगवंताला प्राप्त करण्याची ताकद या देहामध्ये आहे. कारण तो मुळातच ज्ञानी आहे. आता तो विसरलाय म्हणून ह्या देहाने त्या देहाची त्या विधेयाची काय काय प्राप्ती करून घेईल. उदाहरणार्थ उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरून सारख्याच आढळतात, परंतु अंतर्यामी उन्मणीमध्ये शुद्ध जाणीव जागी असते आणि सत्य स्वरूप ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो. तर सुसुप्तीमध्ये जाणीवेचा अज्ञानामध्ये संपूर्ण लय असतो आणि वृत्ती शून्यरूप होते. सुसुप्तीमध्ये म्हणजे झोपलेल्या ज्या टायमाला असतो त्यावेळेला आपल्याला काय होतं, त्यावेळेला आपण अज्ञानामध्ये संपूर्ण लय पावलेलं असतं. म्हणजे त्या टायमाला काय ज्ञान आहे का काय हे जाणवत नाही. मग मी तुम्हाला आता असं विचारतो, ज्या वेळेला ती व्यक्ती झोपलेली असते आणि झोपलेली असते तर मग त्या टायमाला त्याचा जो श्वास वर खाली चाललेला असतो तो कोण चालवतो? तो चालवतो का? असं काय आपण म्हणतो मी करतो म्हणून? सोपं उदाहरण दिले आता. कसं म्हणतो माणूस मी करतो? त्यावेळेला तो झोपतो तेव्हा श्वास तो चालवतो का? अरे त्याच्यावर एखादी थापड मारली तरी तो जागा होत नाही, पण श्वास चालू आहे. याचा अर्थ कोण चालवतं? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही काळामध्ये भगवंत आहे. अखंड आपल्याला सकाळी उठवतो. भले रात्री झोपताना तू झोपला असशील, सकाळी उठवतो तुला, तोच उठवतो. पाणे बाबा म्हणतील मला सकाळी माझी बायको उठवते. तुझी बायको तुमची अजिबात उठवत नाही, बंद उठवतो. आले तर का? हां ऐकलं, ऐकायचं असेल तर काही कधी असं मला आश्चर्य वाटतं. आपण जे इथून काही वेळेला बोलतो ना, कधी एखाद्या वेळेला थोडासा गैरसमज पण होतो लोक. अरे पण का बोलतो माणूस? कुठेही उदाहरणासाठी आपण त्याला बोलतो नाही का? उदाहरण घेण्यासाठी तू त्यांचा उद्देश नसतो बोलणाऱ्याचा की तुम्हालाच बोलायचं म्हणून. एक फॉर एक्झाम्पल सांगण्यासाठी बोललं होतं तसं गैरसमज होतो लोकांना. उद्या विचारणार बाबांना, बरं का बाबा मला असं का बोलले? ते उदाहरण सांगितलं आपण नाही का? फॉर एक्झाम्पल असं. आणि बोलणार कोण कोणाला? ज्याला आपल्याला माहिती आहे हे व्यक्तीला सगळं पटणार आहे बरं का, त्याच नाव घेऊन बोलतो. नाही तर उगाच कोणाचं कशाला बोलतो? आम्ही तरी का ओळखून घेऊ तुमचं, काय गरज पडली नाही का? तर सुसुप्तीमध्ये जाणीवेच्या अज्ञानामध्ये संपूर्ण लय असतो आणि वृत्ती शून्यरूप होते. बरं आम्ही बोलणार ते कोणाला बोलणार? काय रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना बोलणार का? नाही का? तुम्हालाच बोलणार ना. का बोलणार बरं तुम्हाला? आम्ही तुम्हाला आमचे समजले म्हणून बोलणार का तुम्ही लोकांचे म्हणून समजलं म्हणून बोलणार? जाऊ दे, होऊन जाऊ दे. इथं संग्राम अरे आपले समजले म्हणून बोलणार आहे. लोकांचे असतील तुम्हाला आम्ही बोलून का? कशासाठी? काय पडलं आपल्याला? दोन्ही अवस्थामध्ये असा मूलभूत भेद आहे. उन्मनी अवस्था ज्ञानाची, तर सुसुप्ती अवस्था अज्ञानाची असते. जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासले तरी परीक्षा करणारे लोक खऱ्यामधून खोटे निवडून निराळे करतात. मृगजळाला बघून हारणे भुलतात व त्याच्या मागे धावतात. त्याचप्रमाणे हा विषय सांगणे आता पुरे.
आकाश आणि ब्रह्म यामधील फरक ध्यानात येण्यासाठी मागील दृष्टांत सांगितले. सारांश असा की पंचभूतांपैकी असणारे आकाश आणि सत्य, ज्ञानमय व आनंद असणारे ब्रह्म एक नाही. बघा आता इथे काय सांगितलंय? पंचभूतांपैकी असणारे आकाश आणि सत्य. आता बघा आकाश इथं थांबा, पंचभूतांपैकी असणारे आकाश थांबा इथं हा. आता पुढे जाऊया. सत्य, ज्ञानमय, आनंद. सत्य, ज्ञाना, आनंद. बघा त्याची पुढे इथं जायचं. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे, ज्ञानमय आहे आणि आनंद आहे, त्याला अंत नाही. बघा सत्य ज्ञानाची इथं पुढे झाली. सत्य, ज्ञानमय. आता असं असल्यामुळे आपल्याला ते कळणार. आता मी इथं वाचून पुढे गेलो तर काय कळलं असतं आपल्याला? म्हणून सांगायचं असतं सत्य, ज्ञानमय, आनंद असणारे ब्रह्म एक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणाने आकाश बघू शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूप व्हावे लागते. म्हणून आता ह्या जरा थोडस बारकाईने लक्ष द्या. ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूपच व्हावे लागते. तुम्हाला ब्रह्म जर पाहायचं असेल तर तुम्हाला प्रथम ब्रह्म बनावं लागेल, तेव्हा तुम्ही ब्रह्मरूप पाहू शकता. प्रमाणे देव होऊन देवाशी पाहावे एक प्रमाण आहे. बरोबर ना? कळले? नाही ते नाही, देव पावाशी नाही, देव होऊन. इथं विषय असा आहे की ब्रह्म पाहण्यासाठी ब्रह्मच व्हावं लागणार हा विषय आहे. तर देव होऊन देवाशी पाहावे. देवाला जर पाहायचं असेल तर देव व्हावं लागेल, तेव्हा तो देव होऊ शकतो. संत व्हायचं असेल तर संत होऊन संताशी भजावे. आता मला सांगा, ब्रह्माला जर आपल्याला नीट जर बारकाईने फक्त एवढं शब्द फक्त कानात घ्या तुमच्या. जर तुम्हाला ब्रह्म पाहायचा असेल तर तुम्हाला प्रथम काय करावं लागेल? काय बनावं लागेल? ब्रह्म. मग आता तुम्ही ब्रह्म झालेल्याची लक्षणं काय असावी का नसावी? आहेत का आपल्याकडे? तर तपासा. एक मिनिट थांब. तपास झाली तपास. पंचभूत वगैरे असणारे आकाश आणि सत्य, ज्ञानमय, आनंद असणारे ब्रह्म एक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणाने आकाश बघू शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूपच व्हावे लागते. हे ब्रह्मरूप बरं का, हे ब्रह्मस्वरूप. आता ऐका, घाबरायचं काही कारण नाही, ब्रह्माची लक्षणे आलं लक्षात. आपले कधी कधी आपले गुरुबाब पण असे करतात कधी कधी, आहे की नाही? म्हणजे त्यांच्यामध्ये ती लक्षणं प्राप्त व्हायला लागलीत असं म्हणायला हरकत नाही. ते आता देवाने तुम्हाला दाखवून दिलं, ब्रह्माने दाखवून दिलं, बाबा रे तू जे बोलतो ते काही चुकीचं नाही, पण आता जर चुकीचं ज्यांना वाटत असेल तर मी आता इथल्या इथं दाखवू शकतो असं ते ब्रह्म तुम्हाला सांगतो. आता माझं काय चुकीचं असू शकेल का? सांगा. प्रत्यक्ष ब्रह्म आता तुम्हाला सांगते की बाबा एखाद्या तू तुझ्या मनाचं सांगत होतो, तुझ्या मनाचं सांगत नाही, तुझी सांगतो ते योग्य आहे आणि त्यांनी लगेच ब्रह्माची लक्षणं दाखवतात. बघा परमभाग्य आहे. तैशी संत जगी क्रिया करून दावी त्या अंगी. ब्रह्म आपल्याला क्रिया करून दाखवतंय. ब्रह्म समजा त्याला, मग तुम्हाला आपल्याला कळलं. मला सांगायचं तर ओम नमो जी आद्या. बघा ब्रह्म कसं पाहायचं? ब्रह्मणी ब्रह्म. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोम संवेद्या. स्वतःला पाहणाऱ्या, म्हणजे तू स्वतःला पाहणाऱ्या ब्रह्मरूपा व्हायचं. आपल्यासारखं परमभाग्य कोणाकडे नाही. परमभाग्य कधी श्रीपाद बाबा कुठल्या रूपाने येतील आणि आपल्याला अशी अवस्था करून दाखवतील ती सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येकामध्ये श्रीपाद पहा.
मी आता असं ऐकलं तर बाबांच्या मुखातून बाबांच्या की म्हणजे बाबा का म्हणायचं आपण एकमेकाला, अरे बाबा पणच म्हणून सगळे झाले, बाबा पण आले यांच्याकडे, बाबा पण म्हणून नाही, बाबा तुम्ही प्रत्येकामध्ये श्रीपाद बघावा म्हणून प्रत्येकाला म्हणायचं गाडवे बाबा, खेडकर बाबा, शिंदे बाबा, हे आहे का आपल्या डोक्यात अजून ते माता झाले लगेच इकडे बाबा बाबा म्हणले, बाबा झाले लगेच. किती मूर्खपणा आहे आपला. मग बाबा म्हणताना आपण श्रीपाद म्हणून पाहतो त्याच्याकडे, मग बरोबर आहे त्याला बाबा म्हणून. आणि बाबा म्हणून घेणाऱ्याला वाटतं मी श्रीपाद बाबा आहे म्हणून वाटलं पाहिजे तर बरोबर आहे. काय सांगावं संतांनी आणि काय काय शिकवावं आपल्याला. परंतु ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूपच पाहावे लागते. दृश्याचा अनुभव आणि ब्रह्मवस्तूचा अनुभव या दोन्हीमध्ये हा फार मोठा फरक आहे. ब्रह्मवस्तू पाहण्यास ब्रह्मामध्ये विलीन व्हावे लागते. दृश्याच्या अनुभवात द्वैत ओलांडावे लागत नाही, तर ब्रह्मवस्तूच्या अनुभवात द्वैत ओलांडल्या वाचून भागत नाही. उपनिषेधात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ब्रह्मविद ब्रह्म भवती, अर्थ ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मरूपच होतो. काय राहिलं आता, ब्रह्म जाणणारा, फक्त ब्रह्म आणि ब्रह्म, त्याच्यामध्ये मिसळ नाही, त्याच्यामध्ये आता विषय नाही, त्याच्यामध्ये कुठला संसार प्रपंच नाही, ब्रह्मच ब्रह्माला जाणू शकतो. म्हणजे ब्रह्मच व्हावं लागत, तिथं आता दुसरं भेसळ नाही. पाण्याला पाण्याशी मिळायचं असेल तर पाणी ते त्याप्रमाणे पाणीच असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये समजा एखादा कोण मध्ये जर आला तर पाण्याला पाणी मिळेल का, नाही. कुणी अडवण्याचा प्रयत्न का, मिळेल का. मग पाण्याला पाणी जायचं असेल तर काय करावं लागेल त्याला, पाण्याला पाण्याचे पाणी एकरूप व्हायचं असेल, त्या पाण्याला त्या पाण्याशी एकरूप व्हावं लागेल. पहा तसं इथं काय सांगितलंय, ब्रह्म जाणारा स्वतः ब्रह्मरूपच होतो. आता कोण दुसरं ब्रह्म राहिलं बघा, या पॉइंट को नोट किया जाए. ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जाणे इति नाम ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे हे ब्राह्मण तुम्ही जातीचे म्हणतात ते ब्राह्मण नाही. आजकाल जातीचे ब्राह्मण काय काय करतात ते तुम्ही बघा. इकडे सांगतील तुम अयमात्मा ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अमुक तमुक इदम तदम, काय 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 बडबड करतील. इकडे सगळं खाऊन पिऊन सगळे करतात. ते ब्राह्मण नाही. ब्रह्म जाणती इति नाम ब्राह्मण, तो ब्राह्मण. आता याच्यावरून आठवलं मला, ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जाणती इति नाम ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा तो स्वतः ब्रह्मरूपच होतो. पण तिथं ब्रह्म एक ब्रह्म असला पाहिजे, तिथं भेसळ नाही, मग तो ब्रह्मस्वरूप आला. वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता येथे जाणणे आणि जाणता कायचा उरे. कारण जाणणारा आता काय झाला, ते वस्तू स्वरूप झाला, ब्रह्मस्वरूप झाला, म्हणून आता तो वेगळा राहिला नाही. त्या ओवीच ही ओवी अमृतानुभव होती. वस्तूशी जाणे जाता, वस्तूला जाणायला चाललाय म्हणजे ब्रह्माला जाणायला चाललाय बघा बरं का. वस्तू जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, तो जो जाणायला गेला ना तोच ती वस्तू झाला. मग आता इथे जाणणे आणि जाणता वेगळा द्वैत राहिलं कुठं, आता येते तो एकच झाला. जाणणे आणि जाणता काहीचा उरे, इथे वेगळा कसा काय उरे. ब्रह्म जाणायला गेला तोच ब्रह्मस्वरूप झाला. तो दिव्य अनुभव श्री समर्थ स्वतःच्या प्रचितीने येथे सांगत आहे. म्हणून ही जर प्रचिती नसेल तर रामदास स्वामी म्हणतात प्रचितीविण जे बोलणे ही अवघेची कंटाळवाणे, जशी तोंड पसरून सुने रडून गेली. त्या कुत्र्याच्या वरण्यामध्ये भुकण्यामध्ये काय सापडतं का त्याच्यामध्ये, तशी चालली त्या कुत्र्यासारखी भुकत. एकाही त्याच्यातून काय मिळत नाही. त्याच्यातून कुत्र्याच्या भुकण्यात काय मिळतं का, त्याच्यातून काय बोध होतो का. तसे चालले का अख्खा महाराष्ट्रामध्ये भुकत चालले नुसते. पण अशी म्हणायची कोणाची हिंमत नाही, ताकद नाही. पण ब्रह्म जाणतो ना तो कधी गप्प बसणार नाही. बरोबर सांगितलं तुम्हाला. आता अरे एखाद्या हिरोच्या जर एखाद्या भावाला जर एखाद्या मारला तर लगेच तो पेटून उठतो, म्हणतो याच्याकडे मी आता बघतो. जसे तुमच्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे. काय चाललंय, धर्माचा विध्वंस झालेला आहे, धर्माच्या नावाखाली नुसता बाजार चाललेला आहे. कोणी बोलायचं, तुम्ही नाही बोलायचं, आम्ही नाही बोलायचं, कोणी बोलायचं. शिवाजी महाराज त्या वेळेला म्हणले असते जाऊ द्या तिकडे, काय करायचं आम्हाला स्वराज्य, काय करायचं, काय झाली असते अवस्था आपली. मग कुणीच नाही बोलायचं. ज्याचा देहाचा निराश झालेला आहे तो बोलल्याशिवाय राहणार नाही. का म्हणे नाही निरसला देव तोरी अवघे संसारी कधी बोलू शकत नाही. त्यांना स्वतःच्या देहाची काळजी असते, स्वतःच्या पोटाची काळजी असते. अरे कोण, अरे केवढं पोट आहे तुमचं,
ईदभर आणि म्हशीचं पोट केवढं आहे हं. हातभर. तिने कधी म्हटलं का त्या म्हणून मला हे सांगितल्यावर श्रोत्यांच्या संशयाचे निरसन झाले. त्यांनी संदेहवृत्ती पार नाहीशी झाली. त्यांच्या बरोबर ध्यानात आले की ब्रह्माहून वेगळे राहून ब्रह्मस्थिती अनुभवता येत नाही. वेगळं राहून ब्रह्माची स्थिती ब्रह्म जाणता येणार नाही. अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊ शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप अशा द्वैतमय अनुभवाच्या पलीकडे आहे. म्हणून आकाश आणि ब्रह्म दोन्ही एकच असू शकत नाही. दोन्हीमध्ये साम्यता नाही. दुधामध्ये पाणी मिसळले तर पाणी दुधासारखे दिसते, पण राजहंस ते पाणी निराळे काढू शकतो. त्याचप्रमाणे आकाश आणि ब्रह्म एकरूप दिसतात हे खरे, परंतु संत मात्र त्यांच्यातील भेद बरोबर जाणतात. संतच फक्त भेद जाणतात. कबीर महाराज म्हणतात एका ठिकाणी, नाही आता म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की ब्रह्म आणि म्हणजे आकाश आणि ब्रह्म हे एकूप होऊ शकत नाही, पण ब्रह्म जाणारा जो संत तो एक संतच फक्त त्याच्यामधला भेद जाणू शकतो. मायेचा हा सारा दृश्यमय पंचभूतात्मक पसारा मोठाच गुंतागुंतीचा आहे, क्लिष्ट आहे. संतांच्या संगतीमध्ये राहून ही गुंतागुंत सोडवावी, अशा रीतीने संतांचा समागम करून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलबाई पडे मिठी. आणि मुखी नाम अति मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. बहुतांची म्हणजे जेवढे संत होऊन गेले त्यांची, मग तुमची नाही का? ज्याने ते नाम घेतलं त्यांना मोक्षाची प्राप्ती झालीच पाहिजे. सकारात्मक सांगतात संत आपल्याला, पण आपल्याला ती गोष्ट कळली पाहिजे. अलग लक्षात. हिरा जर आहे ना, हिरा, हा आता हिरा म्हटल्यावर मला ते प्रमाण आता आठवलं की संतच फक्त त्या संतांना जाणू शकतात, संतच फक्त त्या ब्रह्माला जाणू शकतात. हिरे की गठरी बार बार मत खोल, जब आएगा उसका पारखी तो हो जाएगा मोल. बस कुणीतरी ते हिरेची गठरी खोलून काय फायदा? तसं संतांचं जे गुह्य ज्ञान आहे ते उगाच कोणीतरी खोलून काही कामाचं नाही. हिरे की गठरी बार बार मत खोल, म्हणजे बांधलेलं ही गठडी आहे, कोणी सोडू नका. कबीर महाराज म्हणतात, जब आएगा उसका पारखी तो हो जाएगा मोल. जसे आमचे संत आहेत, हे जे गुप्त आहे ना, हे गुह्य आहे, ते आमच्या फक्त संतांनाच माहिती आहे. गोम्याला हे कळणार नाही. आता आपण इथंच थांबू. कुंडली कवरदेव हरिभक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. ब्रह्ममूर्ती पूर्व महाराज की जय. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतान की जय. आता